दादा सुरेश दादा आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. ते केमिकल इंजिनियर आहेत. MA इंग्लिश सायकोलॉजी आणि विशेष म्हणजे त्यांना साहित्य रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे हिंदीमध्ये. वा हिंदीत त्यांनी काही जे लिखाण केलं असेल त्याच्यावर. आणि ते 2020 ला जॉईन झाले. L4 त्यांचं पूर्ण केलेलं आहे. आणि ते GC-BC मेंटॉर, मायग्रेशन कॉलिंग, विवेचन रायटिंग करतात. ते म्हणजे आपण आपलं जे विवेचन होतंय ना त्याचं ते ट्रान्सलेट करता. आणि MTTTG हे सुद्धा ते करतात. आणि त्यांची इच्छा आहे सतत सेवा देण्याची. हाँ ठीक है ताई, बहुत बहुत सभी को जय श्री कृष्णा। जय श्री कृष्ण। सभी को जय श्री कृष्णा। म्यूट सबसे पहले फैकल्टी मेंबर्स को मेरी आवाज सुन रही है? जी हाँ जी हाँ। हाँ, सबसे पहले फैकल्टी मेंबर्स को मिलिंद जी, संतोष जी, प्रतिभा जी और हमारे DC विद्या जी, सबको बहुत बहुत बधाई देता हूँ। इतनी सुंदरता से ये सत्र आपने पूरा किया और बहुत ही इम्पोर्टेंट लिंक है ये सत्र। लेवल 1 से लेवल 2 से लेवल 3 के बीच में जोड़ने का बहुत सुंदर लिंक है और सभी साधकों को बहुत बधाई देता हूँ। और साधकों को एक खुशखबरी, एक शुभ समाचार और देता हूँ कि जून 2020 में हमने ऑनलाइन गीता क्लासेस प्रारंभ किया। सब मात्र सिर्फ 1200 के लगभग फैकल्टी, टेक, GC-BC सब मिला के सिर्फ 1200 थे। आज हम 12 लाख के ऊपर हैं। जब मात्र एक देश में था, आज हम 172 देशों में हमारा परिवार बन गया है। ये गीता परिवार एक परिवार है, कोई एक क्लब मेंबरशिप नहीं है, एक परिवार है। और आपको छोटी सी बात मैं 2-5 मिनट में खत्म करूंगा, आगे और भी है तो सुनिए। तो PRN का मतलब हम क्या समझते हैं? जनरली PRN का नंबर पार्टिसिपेंट रजिस्ट्रेशन नंबर, मगर गीता परिवार ने इसकी परिभाषा बदल दी है। यह है परमानेंट रजिस्ट्रेशन नंबर। जीवन पर्यंत आप गीता परिवार के सदस्य हैं। फैमिली मेंबर अपने घर से अगर लड़की को भी ब्याह दिए तो लड़की परिवार में रहती है ना। कोई विदेश भी चला गया तो वो हमारे परिवार में रहेगा। तो परमानेंट रजिस्ट्रेशन नंबर बनाने के लिए छोटा सा काम हमको करना है। जब मैंने बताया कि 12 लाख के ऊपर लोग हमारे जुड़ चुके हैं और सेवा देने वाले भी 9,000 से ऊपर लोग जुड़ चुके हैं, तो हमें भी कोई ना कोई इसमें से सेवा लेनी चाहिए। अभी लेवल 1 में सेवा के लिए नहीं बोलते, लेवल 2 में आ गए, आप कोई ना कोई आप सेवा चुन लीजिए। जैसा आपको, जितना आपको समय मिल सके आप सेवा कोई चुन लीजिए और उससे आप जुड़े रहेंगे। और लिमिट नहीं है, लेवल 1, 2, 3, 4 करने के बाद फिर से आप जुड़ सकते हैं। कोई टेक की सेवा दे दो, कुछ नहीं कर सकते। अगर कोई बुजुर्ग आदमी है, नहीं जा सकते हैं, वॉकिंग जाते समय एक अपने ग्रुप में बता दे कि भाई इतना अच्छा अपने पास में गीता का चल रहा है। और ये एकमात्र ये संस्था ऐसी है जहाँ पर इंडिविजुअल केयर, एक एक व्यक्ति पर ध्यान दिया जाता है। लास्ट के 5 मिनट में आप अपना डाउट पूछ सकते हैं, फिर भी आपको नहीं आया तो फिर आप मिलिंद जी को भेज सकते हैं, मेरा ऑडियो जरा चेक करो दादा। फिर मिलिंद जी वापस आपको प्रेम से आपस चेक करके बताते हैं कि आपका ऑडियो ऐसा है। तो इंडिविजुअल केयर कहीं भी ग्रुप में जाएंगे ना आप तो 5 के 10 का ग्रुप मिलेगा, इंडिविजुअल केयर कहीं नहीं मिलेगा। ये इंडिविजुअल केयर यहाँ पे होता है, इस पे आप ध्यान दीजिए। और दूसरा एक बात और है कि जब तक पुस्तक में है वो श्लोक है, जब वो कंठस्थ हो जाता है तो वो मंत्र बन जाता है। तो चलिए आज से हम विचार करें, एक एक, दो दो, तीन तीन श्लोक रोज हम कंठस्थ करना आरंभ करते हैं। और परीक्षाएं देना कोई बाध्यता नहीं है, लेकिन परीक्षा देने से आत्मविश्वास आता है, अपने अंदर आत्मविश्वास आता है। मंत्र में जब हो जाते हैं हम, हमारे जीवन में परिवर्तन भी आता है। अभी भी आपको परिवर्तन दिख रहा होगा। एक तो हम रेगुलर हो गए, 8 बजे मन करेक्ट 7:58 पे तो अरे मेरी क्लास है, छोड़कर आप आ जाते हो। दूसरी चीज क्या हो गया कि सबके साथ चलने की एक स्वभाव बन गया। ग्रुप 1 बटन में कोई आगे जा रहा है, कोई पीछे जा रहा है, लेकिन हम अपने आप को, हमारी लय अगर तेज है तो उसको हम एडजस्ट कर रहे हैं। मतलब ये क्या हो गया, आपस में हम सहयोग करना सीख गए। ये हमारे घर में भी काम आता है। घर में कोई तेज भागता है, कोई जल्दी भागता है, लेकिन हम सबके साथ पीना सीख जाते हैं। तो ये परम पूज्य स्वामी गोविंद गिरी जी का एक कथन है कि गीता पढ़े पढ़ाएं जीवन में लाएं। तो पढ़ने तो आप लग ही गए, और पढ़ाने कैसे लग जाएंगे, खाली ट्रेनर बन के ही नहीं,
अन्य भी उपक्रम से आप जुड़ सकते हैं। प्रचार भी कर सकते हैं। हमारा देश त्योहारों का देश है, प्रचार कर सकते हैं। प्रचार के लिए सामग्री आपको निःशुल्क आपके घर पर पहुंचा दी जाएगी और लिंक आपको घर ग्रुप पर पोस्ट कर देंगे, तो वो आप देख लीजिए। अब श्लोक को मंत्र में कैसे बदलें, ये आप विचार करिए इसके ऊपर, और कैसे हम इसमें जुड़ सकते हैं वो देखिएगा। तो इतना ही, अब ज्यादा तो मैं अभी और बहुत से लोग बाकी है कहने के। तो ये आप देखिए कि आप एक तो परमानेंट रजिस्ट्रेशन नंबर है आपका, पीआरएन नंबर, गीता परिवार से हमेशा जुड़े रहें। दूसरी बात ये है कि आप आज मैं आपसे एक अनुरोध करना चाहता हूँ कि नेक्स्ट आपका जो लेवल 3 स्टार्ट होने तक, चलिए आज एक संकल्प लेते हैं। थोड़ा सा एक बात करता हूँ, संकल्प में और विचार में अंतर है। विचार कर भी सकते हैं, नहीं भी कर सकते। मेरा विचार आया कि मैं वहां जाऊं, फिर मैं जा भी सकता हूँ, नहीं जा सकता। चलिए आज हम संकल्प करते हैं कि इतना अच्छा गीता परिवार के बारे में गीता परिवार आपको सिखाया जा रहा है, गीता परिवार सीख रहे हैं, अच्छा लग रहा है। ये आज कम से कम रोज के 5-5 जो भी हमारे मिलने वाले जुलने वाले हैं उनके बारे को आप सूचना दीजिए। 5 एक अगर साधक 5-5 का रोज का संकल्प ले, तो 5 में से अगर वो आए नहीं आए वो उनका भाग्य है। हमारा काम है उनको सूचित करना कि ये कि यहाँ पे ऐसा ऑनलाइन क्लासेस चल रही है, आपके समय पर, आपके घर बैठे, आपकी भाषा में पढ़ाया जा रहा है, और विनम्रता से निःशुल्क, कोई इसमें चार्ज की बात नहीं। और ये जीवन को उजागर करने की चीज है। आपके जीवन में परिवर्तन अवश्य आया होगा। आप में नहीं, अपने अपने आप में परिवर्तन नहीं दिखा, तो आपके पड़ोसी में आपको परिवर्तन दिख रहा होगा। लेकिन बदला कुछ नहीं है, अपना दृष्टिकोण बदल गया है, हमारे देखने की दृष्टि बदल गई है। खिड़की वही है, पहले हम नीचे का कीचड़ देख रहे थे, आज हम स्वच्छ आकाश देख रहे हैं। तो सभी को बहुत बहुत शुभकामनाएं। और मैं तो खैर बोलते ही रहूंगा गीता जी के ऊपर। तो बहुत बहुत धन्यवाद, और हमारे संतोष दादा का बहुत बहुत धन्यवाद, और सभी का बहुत बहुत धन्यवाद। मिलिंद जी और संतोष जी, प्रतिभा जी और विद्या जी तो शायद अभी जुड़ने पाएंगे और बिजी हैं, तो सभी को बहुत बहुत धन्यवाद, सभी साधकों को धन्यवाद। चलिए हम संकल्प करें। कितने लोग तैयार हैं एक 5-5 विद्या जी आदमी आ को गई सूचना है। देने के लिए? कोई हैंड रेज करेंगे? हाँ, विद्या जी आ गई है। मैं अभी दीप प्रज्वलन कर देता हूँ, फिर हम आगे की बात करते हैं। विद्या जी, जय ठीक है, श्री कृष्ण। आगे। जय जय श्री श्री कृष्ण, जय कृष्ण श्री सभी को। जय श्री कृष्ण कृष्ण। मुझे सुरेश अनुमति भैया। दीजिए जी। जय श्री कृष्ण। सुरेश दादा, तहे दिल से आपका धन्यवाद। आपने बहुत अच्छा मार्गदर्शन किया और गीता परिवार से जुड़े रहने का और सेवा लेने का संकल्प आपने दिया। बहुत अहम मार्गदर्शन के लिए हम साधक ये वर्ग के आपके तहे दिल से धन्यवाद अदा करते हैं। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। हा सुंदर दीप प्रज्वलनाचा व्हिडिओ आपल्याला आपले साधक अमृताताई मिरकुटे यांनी तयार करून इथे दिलेला आहे। सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा। संतोष दादा, दिसतोय व्हिडिओ, दिसतोय आपल्याला, छान दिसतोय आणि अतिशय सुंदर केलाय ताईंनी। त्यांनी संगीत लावलेलं. संतोष दादा, आवाज येत नाहीये पण. आवाज येत नाही. मी म्यूट झालो होतो. हा, एकदा आवाज व्हिडिओ आला नाही सुरू केला तर व्हिडिओचा। माझं म्यूट होऊन गेलं होतं. काय हरकत नाही. ओके, आता येतोय ना? त्याला विद्याताई पण आल्यात. आवाज येतोय आता? हा, आता तुमचा हो आवाज येतोय दादा, तुमचा आपल्याला। आवाज येतोय. व्हिडिओ, हा व्हिडिओचा रन करताना आवाज नव्हता व्हिडिओचा। एक मिनिट ते
बर, पुन्हा लावू का? एक काम करूयात ना आपण, शेवटी आता तर दीप प्रज्वलन झालेलं आहे, आता आपण मनोगत घेऊ. तर हो, दुसरी मीटिंग स्टार्ट करताना परत रन कराल एकदा. चालेल आवाज चालेल. असा. आपला हो, अमृताताई, खूप छान व्हिडिओ पाठवल्याबद्दल आम्ही सगळे आपले आभारी आहोत. खूप छान व्हिडिओ, अतिशय भावपूर्ण सुंदर चित्रण आहेत त्यात. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला ती हे अमृताताईंचाच नंबर आहे पहिले. आता पण अमृताताई, अमृताताई करूया. हा अमृताताई, मनोगत पण व्यक्त करा का, किंवा काही सादरीकरण पण करा, काही हरकत सादरीकरण नाही म्हणणार, पण मी मनोगत थोडं व्यक्त करू इच्छिते. आता 4 वर्षापासून इच्छा होती की भगवद्गीता मला शिकायची आहे, कारण की मी संस्कृत अजिबात वाचली नाही किंवा असं ऐकली सुद्धा नाही. फक्त आपले तोंडपाठ असतात ते श्लोक मी म्हणायचे, वक्रतुंड किंवा देवीचे 2-3 श्लोक असे ऐकून ऐकून म्हणायचे. पण संस्कृत हा विषय मी कधी हाताळला नाही किंवा कधी वाचायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. पण 4 वर्षापासून मला खूप अशी इच्छा झाली की मला वाचायची भगवद्गीता. मी भगवद्गीता आणून ठेवली पण वाचायला जमत नाहीये. मग मी माझ्या मुलाला ऑनलाईन श्लोका क्लास लावले होते कोविडच्या वेळेला, पण कालांतराने ते सुद्धा मध्ये स्टॉप झाले. पण काय इच्छा झाली म्हणून त्या मॅडमने स्वतः भगवद्गीतेचे क्लास सुरू केले ऑनलाईन. मग मी म्हटलं ठीक आहे, मी लगेच इन झाली त्यामध्ये. पण त्यांनी आठवड्यातून एकदाच, म्हणजे संडे, त्यामध्येही पण आम्ही 3च पार्टिसिपेट असल्यामुळे एकीला जमतं एकीला नाही. मग ते असं पुढे 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 ढकलत फक्त माझा 1च अध्याय झाला. त्यानंतर पुन्हा मध्ये मध्ये असे करून 2 अध्याय पर्यंत मी पोहोचले. पण ती जी इच्छा होती ती मला अजून पुढे वाढवायची होती. पण ते सतत सुट्टी ब्रेक मुळे ते खूप नंतर मला निराशा आली. म्हटलं सोडून द्यावं असं वाटायला लागलं. पण मध्येच माझी मैत्रीण, मी ज्या सोसायटीमध्ये राहते, तिने मला सजेस्ट केलं की असं असं ऑनलाईन म्हणून घेतायत आणि निशुल्क आहे. म्हटलं मी लगेच इन झाले. त्यामुळे मी पहिला तिचे धन्यवाद हे करते की तिने मला ही तुमच्याबद्दल माहिती दिली. ती स्वतः इन झाली पण ती आता बॅकआउट झाली थोडी. पण मी चालू ठेवलंय की मला जसं वेळ मिळेल तसं मी ऑनलाईन येते आणि ते क्लास करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मागते, की मनापासून धन्यवाद मागते की मी एवढ्या लवकर एवढे श्लोका करू शकले. आणि मी पाठांतराचा प्रयत्न करते, पण ते नाही होत माझ्याकडून. पण मी प्रयत्न करते आणि हे श्लोकाचे क्लास असे चालू ठेवेल. थँक्यू. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद खरंच. छान. धन्यवाद ताई, छान मनोगत व्यक्त केलं. आणि आपल्या आता उरलेले L3 आणि L4 हा प्रवासही सुरू ठेवा. भगवंत आपल्याकडून करून घेतो. आणि पाठांतर होत नाही ही आपली कुठेतरी कमी असते. आपण संकल्प केला की भगवंत आपल्याकडून करून घेतो. खूप छान. तुम्ही धन्यवाद. ते प्रयत्न, पण मला हे पूर्ण करायचे. मला 3 आणि 4 नाही मध्ये करायचं, अवश्य अवश्य. धन्यवाद. नेक्स्ट निलिमाताई, विद्याताईंना बोलायचंय काय की आहे वेळ? अनम्यूट आहेत ना त्या? हो हो, ठीक आहे. मी म्हटलं निलिमाताईंना द्या. विद्याताई अजून कुठे हे असतील म्हटलं. माहिती सांगते किंवा मला ते वाटतं, माझा अनुभव काय आहे. जय श्री कृष्ण सगळ्यांना. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. बोला ताई. हो, सगळ्यात पहिले तर जय श्री कृष्ण. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. सगळ्यांनी जे आता आपण जे गीतेचा 4 लेवलचा किंवा 4ही धामचा प्रवास असतो त्याच्यातला दुसरा टप्पा आपण सगळ्यांनी पार केलेला आहे. तर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि बस सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते. त्याच्या आधी सगळ्यात पहिले तर मी मिलिंद दादांचे, संतोष दादांचे, प्रतिभाताईंचे आणि मायाताईंचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते सगळ्यांना. त्याचबरोबर तुमचेही खूप धन्यवाद. हा क्लास खूप छान प्रकारे आपण जो संपन्न करायला मदत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला आणि दादा असल्यामुळे आणि प्रतिभाताई आणि संतोष दादांनी इतकं छान सहकार्य केलं की मला काहीही बघायची गरज पडली नाही. खूप छान प्रकारे सगळा हा वर्ग मॅनेज केला.
मला वाटतं आपण सगळे माझ्याशी सहमत असाल की मिलिंद दादांनी आणि मायाताईंनी खूप छान शिकवलं आहे. त्यामुळे म्हणजे इतक्या शांतपणे इतक्या पेशन्सनी सगळ्यांना शिकवलंय तर प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या खरोखर इतके सुंदर प्रशिक्षक आपल्याला लाभलेले आहेत. तर तसं संतोष दादांनी पण जे क्लास म्यूट अनम्यूट करणे किंवा टेक्निकल सपोर्ट जो दिलेला आहे आपल्याला एक प्रकारे सारथ्यच केलं आहे आपल्या क्लासचं. तर संतोष दादांनी पण खूप सुंदर सारथ्य केलेलं आहे. तसंच आपल्या प्रतिभाताई आहेत त्या वेळोवेळी काहीही मदत लागली तर सगळ्यांना म्हणजे मदतीला धावून आलेल्या आहेत. तर खूप मस्त हा वर्ग संपन्न करण्यासाठी मदत केली आहे. याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. तसंच सगळ्यांना एक विनंती करू इच्छिते की जे कुठल्याही प्रकारची सेवा आपण म्हणतो, आता जसं सुरेश दादांनी सांगितलं की ऍटलिस्ट 5 जणांना मी सांगेल अशा प्रकारची एखादी कुठली म्हणजे सेवा आपण नक्की देऊ इच्छितो. गीता परिवारामध्ये 86 प्रकारच्या 86 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या सेवा अवेलेबल आहेत. तर seva.learngita.com ही वेबसाईट आहे. seva.learngita.com या वेबसाईट वरती सगळ्या सेवांची माहिती उपलब्ध आहे. तसंच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्याची माहिती आपला आओ गीता सेवी हा प्रोग्राम आहे जातात. तर नक्की हा प्रोग्राम तुम्ही अटेंड करा आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारची सेवा द्यायची असा एक निश्चय करा. मी एक छोटासा उदाहरण देऊ इच्छिते. माझ्या क्लासमध्ये एक ताई होत्या. तर त्या ताई काय करायच्या प्रत्येक ग्रुप अनुपठणासाठी मला अनम्यूट करा असं सारखं म्हणत राहायच्या. आमच्या पहिल्यांदा लक्षात आलं नाही. काही साधकांनी सुरुवातीला भांडण पण केलं की यांना कशाला प्रत्येक याच्यात संधी मिळाली पाहिजे. पण नंतर शेवटी सगळ्यांना कळलं की जाऊ दे ग्रुप अनुपठण आहे तर काही हरकत नाही. तर म्हणून मग त्यांनी कोणी पुढे ऑब्जेक्शन घेणं थांबवलं. नंतर जेव्हा कळलं आम्हाला की त्या ताई मंदिरामध्ये बसून त्या मोबाईल वरती रोजचं अनुपठण म्हणजे ते रोजचं ते फक्त ऐकून शिकत होत्या. त्यांना लिहिता वाचता बिलकुल येत नव्हतं. काहीही लिहिता वाचता येत नव्हतं. पण रोजचे श्लोक त्या रोजच्या 3 श्लोक ऐकायच्या, पाठ करायच्या आणि हे म्हणजे त्यांनी 12-15 पण केला, 16 केला आणि ऐकून गीता जिज्ञासूची परीक्षा पण दिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं ताई मी मोबाईलला 16 माणसं जोडली. आता त्यांच्या दृष्टीने त्या मंदिरात असायच्या 16 माणसं त्यांनी जोडली म्हणजे गीताचं रजिस्ट्रेशन केलं. इतका छोटासा खारीचा वाटा त्यांच्या दृष्टीने त्याने उचलला की 16 माणसांना जोडलं त्यांनी मोबाईलला. तर आपण पण असा खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो की कुठेतरी आपण जर आणि शेवटी कसं असतं की आपल्या माहितीतल्या कोणीतरी सांगितलं की नाही मी हा क्लास करतोय आणि मला हे खूप आवडतं किंवा मला हे खूप छान समजतं. तर ह्याचा जो परिणाम होतो ना समोरच्या व्यक्तीवरती हा खूप वेगळा असतो. आणि असंच आलेली लिंक कोणीतरी बघून जॉईन करणं किंवा फेसबुक आणि व्हॉट्सअप वरती कुठून तरी आलेली आणि समोरच्या व्यक्तीने सांगितलं की मी केलेलं आहे माझा हाच अनुभव आहे. तर ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. सगळ्यांना खूप खूप विनंती आहे की आपण नक्की कुठल्या ना कुठल्या प्रकारची सेवा द्यावी आणि नक्कीच एखाद्या जे हा पुढचा जो प्रवास आहे हा पुढे चालू ठेवावा. सगळ्यांचे परत एकदा आभार मानून दादा आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूयात. जय श्री कृष्ण सगळ्यांना. बघा बॅच कोऑर्डिनेटर म्हणून विद्याताई नेहमी आपल्या पडद्यामागून आपल्याला ऑब्झर्व केलं, मार्गदर्शन केलं आणि आज त्यांनी पॉइंट टू पॉइंट सगळं आपल्याला सांगितलं. विद्याताई आम्ही आमचे सगळ्या साधकांतर्फे आभार मानतो. आणि विद्याताई आपण कुठल्या शहरात राहता? मी पुण्याची आहे दादा. मी ओके. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये आहे म्हणजे माझे स्वतःचं IT हे आहे. वेबसाईट डिझायनिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करते. मी L1 to L4 मध्ये GC, BC, टेक सगळ्याच्या सेवा देते. तसंच TTG मध्ये पण केलेलं आहे. आणि पुण्यामध्ये जे ऑफलाईन कार्यक्रम चालतात वेगळे वेगळे प्रकारचे बालसंस्कार वर्ग आणि ह्याच्यामध्ये पण कार्यरत आहेत. तसंच पुणे गीता परिवारामध्ये जे विष्णू सहस्त्रनाम चालतं त्याची पण मी टेक GC ची सेवा देते. IT सपोर्ट टीम मध्ये पण आहे.
विद्या विनयन शोभते. आपलं नाव विद्या आहे आणि खूप नम्रपणे आपण हे सांगितलं, आम्ही विचारलं म्हणून. नाहीतर इतक्या सुंदर सेवा ताई आपण देता. आपलं कार्य आमच्यासाठी निश्चित रूपाने मार्गदर्शक आहे. धन्यवाद ताई. जय तुम्ही श्री बोलले जय विद्याताई श्रीकृष्ण. माझ्यासोबत होत्या, परत माझ्यासोबत आल्या. अरे हो वा वा. दादा. हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा, मी जेव्हा जीसीची सेवा सुरू केली, सॉरी टेकची सेवा सुरू केली, तेव्हा संतोष दादा माझे जीसी होते. अच्छा अच्छा. आणि संतोष दादा जीसी आमच्याकडे होते, माझे पहिले जीसी संतोष दादा आहेत. आणि आमच्याकडे रेग्युलर टीए वेगळ्याच होत्या. त्यांना स्वास्थ्य प्रॉब्लेम आल्यामुळे संतोष दादांनी वेळेवर जॉईन केलं आणि आमचा हो वर्ग दादा, उत्तम माहिती चालला. आहे मला. उत्तम वर्ग चालला. हा, छान ताई. खूप धन्यवाद. छान प्रकारे धन्यवाद संतोष ताई. दादांनी हँडल केला दादा पुढचा क्लास. येस येस. छान ताई. हा, नेहमी भेटत. दादा. जय श्री आता निलिमाताई. हम्म. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. तुला हा, बोला. मिळालंय का बघ? प्रवासात रेंज येते जाते. हा, मग तसं जर अच्छा. असेल तर व्हिडिओ थोडा ऑफ ठेवला तर तुमचा आवाज येईल व्हिडिओ आम्हाला. ऑफ ठेवा मग ताई. व्हिडिओ बंद ठेवा ताई. हॅलो. हा, मी प्रवासामध्ये आहे. मी काल माझा हे पाठवलाय. जय श्रीकृष्ण सगळ्यांना. जय श्रीकृष्ण. भूमिजाताई, खूप सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलं. सगळ्यांना एक खूप छान. हॅलो. हा. जय श्रीकृष्ण दादा. मी प्रवासामध्ये Yes. मी काल ऑडिओ पाठवलाय, तो हे बर गाणं काय करू? बरं बरं, हरकत नाही ताई. हा, हा. आज आम्ही तो सगळेच ऑडिओ जण द्या. आता संतोष ऐकतील तो. दादांच्याकडे दिलाय, तो सगळेजण. लावतायत का बघा मग. बरं, हो ठीक आलेला आहे. आहे पण दुसऱ्या सत्रात रन करू. हो हो. हा चालेल. हा, ठीक आहे. धन्यवाद ताई. हा, धन्यवाद. हा, आणि L3 चा वर्ग अशाच निष्ठेने आणि भक्तीने सुरू ठेवा. हो हो. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. काय आता कोणाचा नंबर आहे? हे निलिमाताईंचं झालं. नंदिनी चला, ताई. मी next. थांबून म्हणू जय शकते का श्रीकृष्ण. बाजूला? सर्व साधकांना अतिथी विशेष श्री सुरेश दादा दधीची साहेब, मिलिंद दादा, मायाताई, टेक्निकल असिस्टंट संतोष दादा, प्रतिभाताई आणि विद्याताई, आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळालेलं आहे. आता मी आजच्या रुद्राष्टक सुरू करते. तत्पूर्वी सगळ्यांना पुन्हा एकदा जय श्रीकृष्ण. जय श्री माझा आवाज ऐकू येतोय ना? हो ताई. हो, हो. छान हा. छान येतोय. हा. नमामि शमीशाम निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम निजं निर्गुणं निर्कल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं तृषारात्रिसङ्काश गौरं कबीरं मनोभूतकोटि प्रभा श्रीशरी स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगंगा लसद्बाल बालेन दुकण्ठे भुजंगा चलत्कुण्डलं भ्रू सुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीश चर्मां वरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भज प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटि प्रकाशं त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिं
भजेऽहं भवानीं पतिं भावगम्यं कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानंद संदो मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दं भजन्ति इह लोके परे वानराणां न तावत् सुखं शान्ति संतापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूतादिवासं न जानामि योगं जपं नैव पूजां नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जराजन्म दुःखौघतातप्यमानं प्रभो पाह्यापन्नमामि श्री शंभो रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषये ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शंभू प्रसीदति. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप छान ताई, खूप छान आणि अतिशय भक्तिभावाने तुम्ही सादर केलं. स्पष्ट उच्चार आणि गीतेचे श्लोक किंवा अध्याय पण तुम्ही स्पष्ट उच्चारता. खूप चांगली साधना आहे तुमची. एक अर्ध्या मिनिटात थोडं मनोगत व्यक्त करू बोला. इच्छिते हो दादा. जरूर बोला. बोला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना सुरेश दादा, मिलिंद दादा, मायाताई, संतोष दादा, प्रतिभाताई आणि विद्याताई सगळ्यांना जय श्री आणि सगळे माझे साधक मित्र सर्वांना माझा जय श्री कृष्ण. मला आज हे मनोगत व्यक्त करताना अत्यंत आनंद होतोय, कारण अचानकच असं मोबाईलवर गीता पढाए और जीवन में लाए असं फ्लॅश झालं आणि ते पाहून त्या क्षणाला पूर्ण झाले की आपल्याला हा ग्रुप जॉईन करायचा आहे. तेव्हा या गीता परिवाराविषयी काहीही माहिती नव्हती, पण श्री गोविंदगिरी महाराज आणि त्यांचे सगळे अनुयायी यांचं ओरिएंटेशन कार्यक्रम ऐकला आणि तेव्हापासून नक्की केलं की आपण आता L4 लेवल पर्यंत जायचंय. आणि मला माझ्या सुदैवाने आपल्यासारखे मोलाचे मार्गदर्शक लाभलेत, ज्यांचं आम्हाला वेळोवेळी मोलाचं सहाय्य झालंय. त्यांनी आमचे अध्याय ऐकून आम्हाला वेळोवेळी जो फीडबॅक दिलाय, त्यामुळे आमच्या चुका सुधारायची आणि गीता नव्याने पठण करून आत्मसात करायची प्रबळ इच्छा झाली आणि जी सतत होतीये आणि पुढे चालूच राहील. आणि मुख्य म्हणजे ह्या कार्यक्रमाला जोडल्या गेल्यामुळे एवढ्या मोठ्या परिवाराशी आम्ही जोडले गेले, त्याचा तर सार्थ अभिमान आहेच. परंतु आमचे जे ट्रेनर्स आहेत, पहिल्यांदा चंद्रकांत दादा, प्रतीक्षाताई, नंतर मिलिंद दादा, मायाताई, यांचे उच्चार इतके स्पष्ट आणि खणखणीत आहेत की ते आमच्या हृदयावर कोरले गेले आहेत. आणि जराशी चूक झाली की अंतर्मन म्हणजे बॅक ऑफ द माइंड सांगतं की ते चुकतंय, तुम्हाला सुधारायचंय. ही जी भावना सतत येते ती अत्यंत चांगली आहे, ज्याच्यामुळे चुका सुधारायला आणि पुढे जायला निश्चित संधी मिळते. आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यातली पूर्ण मरगळ निघून गेली आहे आणि सतत इतकी एनर्जी, इतका उत्साह वाटतोय सगळ्या कामात की मी ह्याच ग्रुपचं रामरक्षा आणि विष्णू सहस्त्रनाम पण जॉईन केलाय तो ग्रुप आणि सुरू केलंय त्याचं पठण. त्याचबरोबर आता गीता पाठक परीक्षेचा फॉर्म देखील भरलेला आहे आणि माझी इच्छा आहे की मी L4 लेवल पर्यंत पोहोचावं आणि त्यासाठी असंच वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं. आणि आमच्यात जो तुम्ही आत्मविश्वास निर्माण केलाय की मी काही करू शकते, कारण लहानपणापासून इच्छा होती की गीता शिकायची, जी आपली राहून गेली आहे. फक्त 10वीत असताना एक दुसरा अध्याय शिकलो होतो, तोही सिलेबस मध्ये कंपल्सरी असल्यामुळे. पण आता त्याच्याबद्दल इतकी गोडी निर्माण झाली की एकही क्लास कधीही चुकवावा असं वाटत नाही, कारण असं वाटतं 8 वाजलेत, आता मिलिंद दादा येतील, आता ते सुरुवात करतील, ग्रुप पहिल्या श्लोकांची उजळणी करतील. आपण पण ते करायला उद्युक्त झालं पाहिजे आणि रोज पाठांतर केलं पाहिजे. या ह्यांनी सतत आम्ही एक करतो आणि आमच्यातला जो आत्मविश्वास रिटायर झाल्यावर मी ऍज अ
स्कूल प्रिन्सिपल म्हणून 17.5 वर्ष नोकरी केली. त्याच्या आधी सेकंडरी टीचर होते. तर तेव्हा रिटायर झाल्यावर आता काय उद्योग करावा काय ते समजत नव्हतं. पण यांनी आयुष्याला एक गतिमय दिशा जी दिली आहे ती त्या दिशेने मी सतत वाटचाल करील. आणि असं जसं सुरेश दादा म्हणाले की आता ह्यापुढे कमीत कमी 5 लोकांना तरी गीता परिवाराला जोडायला संलग्न व्हायला उद्युक्त करेन अशी मी तुम्हाला ग्वाही देते. आणि माझं मनोगत इथेच थांबवते आणि मी हे सतत पुढे चालू ठेवीन. आणि आपले मोलाचे मार्गदर्शन आणि सहाय्य आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी सतत राहू दे एवढीच परमेश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद. वा, जय श्री कृष्ण. उत्तम मनोगत व्यक्त केलं ताई. खूप छान मुद्दे मांडले. खूप छान. धन्यवाद नंदिनी. दादा मी मध्ये बोलू का जरा? हा बोला बोला. हा मी गाडी बाजूला थांबवली आहे. रेकॉर्डिंग काही तुम्ही लावलेलं नाही, मग मी म्हणू का नाही, गाणं? लावणार आहे. नाही नाही रेकॉर्डिंग आपल्याला प्रत्येक जण नाही नाही रेकॉर्डिंग नंतर घेणार होतो. नाही नाही रेकॉर्डिंग लावू नका. रेकॉर्डिंग आपण ग्रुपवर ऐकू. त्यांना हा. बोलू द्या 2 मिनिटं. मग मीटिंगच संपेल मग आपली. मग बोला गाणं ताई, नको बोला. ना म्हणायला आता? नाही म्हणा ना, म्हणा पटकन जे म्हणायचं ते म्हणा. त्या म्हणण्यामध्येच नाही 2-3 मिनिटं निघून जातील आपले. हा म्हणा. नाही मग कारण वेळ रेकॉर्डिंग लावा. मी संपत माझं आलेली फक्त आहे. मनोगत व्यक्त हा. करते 2 मिनिटात. उद्या मग म्हणेन. बोला बोला ना. त्याचा वेळ संपून राहिला. हा. बोला. काही नाही, पाठांतराबद्दल तुम्ही जे बोलला होतात, मी आता अध्याय पाठांतराला सुरुवात केली. तुम्हाला जशी अडचण आली तशी मला गेल्या महिन्यात आली, त्यामुळं मी पाठांतर जास्ती करू शकले नाही. पण मी आता सुरुवात केली आणि एक नातवाची पाटी घेतली आणि त्याच्यावर रोज एक श्लोक लिहिते. आणि मी जिथं कामाला बसते तिथं मी तो श्लोक पाठ करत असते. दिवसभरामध्ये तेच गुणगुण 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 सुरू असते आणि त्यामुळे माझे श्लोक असे पाठ व्हायला लागलेत. आणि निरा देईन. सर्वांचे धन्यवाद. प्रवासात असल्यामुळे जास्त बोलत नाही. कंटिन्यू करा. मी तर काल धन्यवाद पाठ ताई, केलेला धन्यवाद. श्लोक म्हणून दाखवू का बघा फक्त? म्हणा म्हणा म्हणा. म्हणून घ्या ताई. ममैमांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनश्चष्टानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. खूप छान. धन्यवाद. आपला अनन्य भाव आणि आपले प्रयत्न निश्चित योगेश्वर भगवान तुमच्याकडून तुम्हाला गीतावरती करतील याचा विश्वास आम्हाला आहे. खूप छान ताई. आणि कंठस्थीकरण वर्गाची लिंक मायाताईंनी आपल्याला प्रोव्हाइड केली. मायाताईंचा तुम्ही नेहमी संपर्कात राहा. त्या तुम्हाला उत्तरोत्तर उद्युक्त करतील आणि तुम्हाला पूर्ण मदत करतील. हा धन्यवाद ताई. खूप छान. हो हो खूप छान. निश्चित. धन्यवाद. आता बरं, मीटिंग मीटिंग संपली. एंड व्हायला बोला, बोला. आलेली आहे, त्यामुळे मी चला. रिस्टार्ट करतो. हा, हा 2 मिनिटात तर परत जॉईन व्हा. सगळ्यांनी जॉईन व्हा प्लीज. हा हो, सगळ्यांनी जॉईन व्हा. रिजॉईन करा.